नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आषाढी एकादशी, तर त्या एकादशीच्या निमित्ताने आज आमची इथे दस्तुरी शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा तिथे पांडुरंगाची दिंडी निघाले. तर आज तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्णारी पांडुरंगारी विठ्ठल विठ्ठल. आज आषाढी एकादशीच्या निमित्त चिंचगड जिल्हा परिषद केंद्रीय शाळा दस्तुरी इथे पायी दिंडी चालू आहे. लहान मुलांची 1ली ते 7वीपर्यंतची इथे शाळा आहे. तर या दिंडी सोहळा खूप छान उपक्रम राबवला आहे. तर पालखी घेतलेली आहे पांडुरंगाची. त्या पालखीच्या समोर त्या लहान मुली लेझिम खेळत आहेत. त्याच्या पाठोपाठ पांडुरंगाची पालखी चालली. तर खूप छान पद्धतीने त्यांनी खूप छान पद्धतीने दिंडी सोहळ्यामध्ये ह्या मुली तयार होऊन आल्या. त्यांनी पांडुरंग झालेला आहे, रखुमाई आहे, एक तुळस घेऊन आहे, एक नानदेव बनलेला आहे. खूप छान वाटलं. तर हे सगळं बघितल्यावर मला पण असं वाटायला लागलं की मी लहानपणी अशी दिंडीमध्ये जायची, तर आता या दिंडीमध्ये सामील व्हावं. तर मी पण सामील व्हायला गेली आणि या सर्व मुलांचा एवढा मोठा उत्साह, शिक्षकांचा पण तेवढाच उत्साह पाहायला मिळाला आणि जे मॅडम आहेत त्यांचा पण उत्साह खूप छान पद्धतीने बघायला मिळाला. तर तुम्ही अशी दिंडी कधी पाहिली आहे का? तर कधी पाहिला? तुम्ही अशा दिंडीमध्ये कधी सामील झालात? लहानपणी असं तुम्ही पण दिंडीमध्ये सामील झाला असाल ना, तर तुम्ही त्याबद्दल कमेंट करा आणि पांडुरंग हरी बोला. आता मी पालखीचं दर्शन घेते पांडुरंगाचं. आज आषाढी एकादशी आहे, तर त्यानिमित्त हे सर्व पाहिल्यावर मला पालखी खांद्यावर घेऊशी वाटली. तर मग मी पालखी खांद्यावर घेतली. मॅडमनं बोलली तुम्ही एका साईडला घ्या आणि मी एका साईडला. अशी आम्ही दिंडी पालखी खांद्यावर घेतलेली आणि दिंडी आमची चालली पांडुरंग हरी करत. आज मी पहिल्यांदाच पालखी खांद्यावर घेतली. मला वाटलं होतं पालखी हलकी असेल, पण खूप जड होती. पण माझी जी इच्छा होती बरीच वर्षांची की मला पालखी खांद्यावर घ्यायची आहे, ती आज पांडुरंगाची पालखी मी खांद्यावर घेतली. माझी ती इच्छा पांडुरंगाने पूर्ण केली. तर ही अशा प्रकारे दिंडी सोहळा पार पडला. माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि कंजूसी करू नका. चला तर मग पांडुरंग हरी विठ्ठल हरी.